आज रामनवमीचा पवित्र दिवस. हनुमान मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरात प्रसादाची तयारी चालू होती आणि आजच्या दिवशी नैसर्गिक रामफळ खाल्लं. पिकलेत ना. नदीतले मासे आणि थंडगार पाणी. मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये जातोय आणि मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम चालू आहे. तर आज रामनवमी आहे, त्याच्यामुळं भजनाचा कार्यक्रम आणि आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तर चला आता आपण या करंजाळीच्या मंदिरामध्ये जाऊ. आणि प्रसिद्ध हनुमान मंदिर हे करंजाळीचं आहे. मला आवाज येत असेल, कार्यक्रम चालू आहे. आणि पडदा लावून घेतला आहे आणि भोग दाखवल्याशिवाय तो पडदा उघडणार नाही. हनुमानाचं मग नंतर पडदा हा उघडेल. आणि मित्रांनो, इथं महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. आता बनवू राहिले ते. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ते महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणजे भोजन वगैरे बनवतात इथे. आणि आता आपण महादेवाचं दर्शन घेणार आहोत. आणि मंदिरात हे वृंदावन बघा किती मोठं आहे. आणि तुळस पण खूप जुनी आहे. बोर्ड बघा किती जाड झाला आहे. साईडला बघितलं तर खूप झाडं आहेत, फुलाची झाडं आहेत आणि हे फणसाचं झाड आहे आणि फणस पण लागलेत. आणि इथं महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि साबुदाण्याची खिचडी आहे आज प्रसादासाठी. आणि या मंदिरामध्ये चंदनाचं पण झाड आहे. ते बघा मित्रांनो, बघून घ्या, चंदनाचं झाड. आणि त्याचे पानं असे असतात. आणि करंजाळीमध्ये खूप चंदनाचे झाड आहेत, पण त्याला एवढं महत्त्व नाही आहे. आणि चंदनाचं झाड लावताना हे असं वाकडं तिकडं पाहिजे नाही, म्हणजे असं हे बूड आहे सरळ पाहिजे. आणि
मग 10 वर्षांनी त्याचा गाभा तयार होतो. आता याच्यामध्ये गाभा नसेल, कारण की तिचा आकारच बघा कसं वाकडा तिकडा झाला आहे आणि त्याला पोषण पण भेटलं नसेल. त्याच्यामुळे मला नाही वाटत का याच्यामध्ये गाभा असते. आणि चिकूचं झाड किती मोठं आहे बघा, खूपच मोठं. साईडला आंब्याचं आहे. आणि रामफळ बघा तुम्ही, मस्त मस्त. या मंदिरामध्ये खूप फ्रूट्सचे झाडं आहेत आणि कोणत्या पण मंदिरामध्ये फुलाचं आणि फ्रूट्सचं झाडं पाहिजेच. आता पकडतोय. पिकलेत ना. आणि आम्हाला रामफळ भेटले, दाखव. आणि हे पिकलेले आहेत. आता तुम्हाला दाबून दाखवतो. हे बघा, हे बघा महंती जन्मदास महाराज. आणि हे नंदराज महाराज जे यांची समाधी. रामफळ एकदम नॅचरली आहे आणि ते आपण खाऊ. आणि काय केमिकल नाही, काही नाही. आणि त्याची चव बघू आता. एकच नंबर आहे बरं का, एकदम नॅचरली आहे आणि मस्त लागतं. आणि तुम्ही पण खाल्लं आहे का नाही? हे झाडाला पिकलेले नॅचरली आहे, खूपच छान आहे. तर मित्रांनो, ही जन्मदास महाराजांची खोली होती आणि ते जन्मदास महाराज ते इथे राहायचे. तर हे बघा त्यांची हे पादुका आणि त्यांचा फोटो वगैरे आहे इथे. तर ही खोली आहे त्यांची. आणि महाप्रसादाचं वाटप चालू आहे आता. तर मित्रांनो, मंदिरातून आपण आलो आहे आणि आता कपडे धुण्यासाठी जाऊ, म्हणजे वाईट जाते. आणि नदीचा आपण एन्जॉय करू आता. तर चला, आज आता जाऊ आपण गाडीवर. गाडी लावली आहे आपली आणि गाडी पण रिपेअर झाली आहे बरं का. इंजनचं काम केलं आहे. आता ट्रॅव्हलिंगसाठी काही नाही, मस्त. आणि नदीवर आलो आहे आपण. आणि ही बघा, एवढा उन्हाळ्याचा दिवस आहे तरी आहे पाणी. हा पूल बघा खूप जुना आहे आणि त्याच्यामध्ये मेंटेनन्स केला आहे. आणि आता ह्या साईडला जाऊ आपण. आता मार्चचा महिना आहे आणि एप्रिल मे मध्ये पूर्ण पाणी आटून जाईल, कारण की मोटर वगैरे लावायचे ना, शेतीला पाणी पण द्यावं लागतं. आणि
हे बघा पाणी. आणि आता आपण कपडे धुवू, म्हणजे मी नाही होणार. आणि मासे पण आहेत इथं, म्हणून दाखवतो मी. इथं मासा गेला आहे. हा बघा, दिसला की तुम्हाला कपड्यावर आहे. आणि आता आपण पाईप भरू आणि खूप छान वाटेल, कारण की उन्हाळा आहे ना. आणि वा 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 वा, खूप छान वाटतंय. वा वा. थंडगार पाणी. उन्हाळी असेल तर पूर्ण निघून जाईल, कारण की पूर्ण शरीर पूर्ण कूल होतं. काय ग, तुला हीच जागा दिसली होती हा कपडे धुवायला? आणि आम्ही खास पेठवरून आलो आहे कपडे धुवण्यासाठी, आणि आमच्या पेठला पाणी नाही आहे. कुणीतरी देवाचा पण फोटो लावून दिला इथे, महादेव. बाजूला बघा किती लवाळी आहे पाण्यामध्ये. आणि आता आपण पुढेपर्यंत जाऊ, कुठेपर्यंत पाणी आहे, म्हणजे असणारच पाणी. आणि जाऊ फिरत फिरत. इथे थोडी पाण्याचा साठा जास्त आहे, उथळच आहे पण आहे. आणि झुडपं लय वाढलेत नदीमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एवढाच होता. आणि नदी बघितली असेल तुम्ही, आणि गावाकडे तुम्ही आलात तर नदीचा आनंद घेत जा, कारण की उन्हाची खूप उष्णता असते. आणि मस्त पाय बुडवा, आंघोळ करा, मस्त वाटतं. आणि गावाकडे मजाच असते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कुणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.